नाशिक ग्रामीण पोलीस दलातील बाकीचे राष्ट्रीय खेळाडू वैभव गुंजा यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं. श्री राजेंद्र देशमुख आणि राजू माळदे आपणास विनंती आपण काय आपण लावेल मागितलंय कुणी चाललंय इकडे बरे या ठिकाणी उपस्थित खेळाडू राजेंद्र यांचा सन्मान संदीप शिंदे यांनी करावा अशी विनंती करतो. शंकराचा मोबाईल आहे फोनकावर वाटतोय मला आज लवकर घरी चालले या क्रीडानगरीमध्ये हॉटेल महाराजाचे संचालक आमचे मित्र रवी रासडिया यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आयोजकांच्या वतीने मी त्यांचं सहर्ष स्वागत करतो. हॉटेल महाराजाचे संचालक रवी रासडिया यांचं या ठिकाणी आगमन झालंय. या भव्य दिव्य अशा स्पर्धेचं संपूर्ण भोजनाची त्यांनी जबाबदारी घेतली आणि सर्व खेळाडूंना भोजन दिलं असे आमचे सहकारी रवी रासडिया हॉटेल महाराजाचे संचालक आहे. त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी आयोजकांच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करतो. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर आपण व्हायचंय. तसेच आमचे मित्र प्रदीपजी लबडे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांच्याही आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत. निकुल सर, मैदान क्रमांक 3 वरची मॅच चालू नसेल तर लाईनअप करा. निकुल सर लाईनअप करा. ओके सर, ओके. कबड्डी
दिल्लीचे माजी खेळाडू जे सध्या मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले श्री रामनाथजी शिंदे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आयोजकांच्या वतीने त्यांचे स्वागत. कृपया आपणास विनंती, आपण व्यासपीठावर यायचं. या क्रीडानगरीमध्ये पंडित त्यांचं आगमन झालंय. आयोजकांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. विनंती करतो की आपण रवी रासडिया यांचा या ठिकाणी सन्मान करावा. या स्पर्धेचं संपूर्ण भोजनाची व्यवस्था ज्यांनी केली ते रवी रासडिया यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. तसेच आमचे मित्र प्रदीपजी लबडे यांचाही सन्मान गणेशजी माळदे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच या क्रीडानगरीमध्ये उपस्थित असलेले मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले माजी खेळाडू रामनाथ शिंदे आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचे. कोणत्या मिनिटात केलं? एवढं क्लिअर नाही लयच नाही वाढव. कितीची टीम कशी होती? सर मैदान क्रमांक 1 पंचांना विनंती आहे दोन्ही संघ लाईन अप करून घ्यायचे. दोन्ही संघ लाईन अप करून घ्या. या हॅलो, पंचांना विनंती आहे एका संघाच्या फक्त कोच आणि मॅनेजर हे दोनच जण असले पाहिजे. व्हिडिओ काढतो. हायडर राय का नंबर पाय का प्रसाद मैदान क्रमांक 1 वर स्पोर्ट्स क्लब आडगाव विरुद्ध अंगद शिंदे या सामन्यांसाठी खेळाडूंचा ओळख परिचय करून घेण्यासाठी मी विनंती करतो आमचे गुरुवर्य आदरणीय विजय पाटील सर, तसेच हॉटेल महाराजाचे संचालक रवी रासडिया, आदरणीय श्री शंकरजी मते, किसनजी दारबळे, तसेच सोमनाथजी जाधव, अशोकजी गरुड, बाबाबाई थॉमस आणि शेखर आयरे यांना विनंती करतो की आपण मैदान क्रमांक 1 वर खेळाडूंचा ओळख परिचय करून घेण्यासाठी जायचे.
या ठिकाणी माजी खेळाडू लालाजी सूर्यवंशी आणि विशालजी शिंदे यांचं आगमन झालंय. आयोजकांच्या वतीने मी आपलं सहर्ष स्वागत करतो. काही प्रेक्षक सामना बघण्यासाठी खाली उभे आहेत. सुंदर अशा गॅलरी आपल्याला बसून सामना बघण्यासाठी बनवल्या आहेत. कृपया उभे न राहता आपण गॅलरीत जाऊन बसायचे. आणि प्रत्येक संघामध्ये फक्त प्रशिक्षक आणि मार्गदर्शक दोनच जण असतील. बाकी कुणी ग्राउंडमध्ये येऊ नये. पंच खेळाडू संघ प्रशिक्षक आणि मार्गदर्शक इतकंच जण असतील याची सर्वांनी नोंद घ्या. सन्मान आमचे सहकारी दुधाची गोटी यांना विनंती करतो की त्यांनी रामराजी शिंदे यांचा या ठिकाणी सन्मान करायचा. या इकडे बसायला बरंच सगळ्यांनी काय माहिती त्याला फोन करू विचार. या ठिकाणी उपस्थित आमचे मित्र प्रसिद्ध ऐकना मालक अप्पाजी माने यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आयोजकांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. आपणास विनंती आपण व्यासपीठावर यायचंय. श्री ता माने. चालू असलेल्या स्पर्धेसाठी आम्हाला भोजन उपलब्ध करून देणारे रवी सर मंगळवारी संचालक रवी सर यांचंही मंडळातर्फे सहर्ष स्वागत. शिंदे पॉइंट शंकरजी मते यांनी करावाची त्यांना विनंती करतो. विठोबा माळव यांचा सन्मान शंकर मते करतो. या ठिकाणी नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय राजाभाऊ पगारे यांचं या क्रीडानगरीमध्ये आगमन झालंय. आयोजकांच्या वतीने मी त्यांचं सहर्ष स्वागत करतो. आमच्या मंडळाचे अध्यक्ष सागरजी माळादे यांना विनंती करतो की आपण राजाभाऊ पगारे यांच्या या ठिकाणी सन्मान करावा.
याचा काही संबंध नाही. नाशिकच्या पंचांचा डिसिजन एकदम खतरनाक असतो. आवाज बंद करतो ना. नाही ना, राहू दे ना. रोखतो. या ठिकाणी जिल्हा क्रीडा संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री राजाभाऊ पगार हा, तेव्हा तिथं बसलाय. पाणी नाही म्हणतात. मॅचला आला बाटल्या नाही आणता आला. फेजूल पाणी दे रे फेजूल. कृपया मॅचला येताना पाण्याच्या बाटल्या घेऊन यावे आपल्या अरे काय झालं त्याच्यात सांगतो ते सगळे ऐकतो. सुखसागर हॉटेलचे संचालक आमच्या मंडळाला मदत असते असे सागरजी पटेल यांचा सन्मान राजाभाऊ शिंदे यांनी करा अशी त्यांना विनंती करतो. हॅलो. कुठे आहे? बोलतो मी, आम्हाला वरवणी सहकार्य करणारे प्रकाशजी वाघ यांचे या क्रीडानगरीत आगमन झालेले आहे. त्यांचे मंडळातर्फे सर स्वागत. त्यांनी व्यासपीठावर यायचं. प्रकाशजी वाघ. हेलो हाँ मोबाइल घर पे है क्या नहीं घर पे मोबाइल है क्या मुझे लगा उसके पास है ठीक है नहीं है ना मैं उधर ही है मुझे लगा मैं फ़ोन कर रहा था उसको इधर बोलाने के लिए है ना वो बॉडी गर्म कर रहा हो हाँ चालू है आज तुला राहायचं माहिती काय करू तुला. आता भेटले हवे.
विजयाला असं सरसळ होतं. जातो मी जातो मी जातो. या क्रीडानगरीमध्ये तुकारामजी लबडे, आंतरराष्ट्रीय खेळाडू तुकारामजी लबडे यांचे आगमन झाले आहे. त्यांनी व्यासपीठावर यायचे. जबरदस्त परत लागली. या क्रीडानगरीमध्ये मसदा महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य आदरणीय डॉक्टर चंद्रकांतजी दिगावकर सर यांचंही आगमन झालंय. आयोजकांच्या वतीने मी त्यांचं सहर्ष स्वागत करतो. तसेच त्यांच्या समवेत नाशिक जिल्हा विभागीय क्रीडा समितीचे उपसचिव डॉक्टर ज्ञानेश्वर गडाख यांचं आगमन झालंय. मी आयोजकांच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करतो. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आदरणीय प्राचार्य डॉक्टर चंद्रकांत दिगावकर सर. निकुंज सर, मैदान क्रमांक 1 वर मॅच सुरू होते का? लाईन अप करा फक्त. आडगावचे सहकारमर्षी शेखरजी लपडे यांचं या क्रीडामध्ये आगमन झालं आहे. त्यांचं मंडळातर्फे सर स्वागत त्यांनी व्यासपीठावर यायचं. या क्रीडानगरीमध्ये उपस्थित महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय चंद्रकांतजी दिगावकर सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आमच्या मंडळाचे कार्याध्यक्ष आदरणीय नितीनजी माळवे यांना विनंती करतो की आपण दिगावकर सर यांचा सन्मान करायचा आहे.
आमचे मित्र संदीपजी जोंधळे तसेच आरोग्य कुशी यांचं या खेळामध्ये आगमन झाले त्यांचे सहर्ष स्वागत. या क्रीडानगरीमध्ये उपस्थित नाशिक जिल्हा विभागीय क्रीडा समितीचे उपसचिव आमचे मित्र डॉक्टर ज्ञानेश्वरजी गडाख यांचा सन्मान आमचे मित्र सचिनजी बगडे यांना विनंती करतो की आपण डॉक्टर ज्ञानेश्वर गडाख यांचा सन्मान करा. मैदान क्रमांक 3 खेळाडूंचा ओळख परिचय करून देण्यासाठी विनंती करतो नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनचे आदरणीय मोहन गायकवाड तसेच कार्याध्यक्ष राजाभाऊ पगारे सागरजी माळवे तसेच बसगाव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर चंद्रकांतजी दिगावकर सर आदरणीय विजय पाटील सर आणि उपस्थित सर्वांना विनंती करतो की आपण मैदान क्रमांक 3 वर खेळाडूंचा ओळख परिचय करून देण्यासाठी जायचं. काय रे भाऊ गाडी मॅचला आहे ना दादा ढकल बरं मागून आणि इकडे आडगावला अरे आज लेट होईल मी घरी जाऊ दे. यांचं या खेळामध्ये आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. त्यांनी व्यासपीठावर यायचंय. विलास रुंदाजी माळवली. तो इथे नाही मॅच साठी आलाय होता. आपण नाही केलं आपण मागच्या 71 गेलो तो पण गेला नाही का ऋषा गाडा केलाय. हा 71 गेलो आपण आपण